पुणे जिल्ह्यातला पिंपरी हा मतदारसंघ दोन्ही राष्ट्रवादीमध्ये लढत या ठिकाणी झाली। मात्र यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं पारडं हे सध्या जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार हे नेमके कोण आहे बघूया। तर पुणे हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आणि पुणे मतदारसंघामध्ये अजित पवारांचं पारडं जड असल्याचं आपल्याला चित्र इथं दिसतंय। संभाव्य आमदार अण्णा बनसोडे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात आला होता सुलक्षणा शिलवंत यांना मात्र पिंपरीकरांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला इथं मत दिल्याचं संभाव्य चित्र आपल्याला बघायला मिळतंय। निश्चितच खरं तर पिंपरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। मात्र जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी राष्ट्रवादी सुद्धा आता दोन झालेले आहेत, फूट पडलेली आहेत आणि अजित पवार या ठिकाणी त्यांचं पारडं जड असल्याचं दिसतंय। मात्र नेमकं असं का घडलं यामागची कारणं काय आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांच्याकडून। चुरशीची झालेली आहे। पिंपरी विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा जी निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटामध्ये झाली आहे। या ठिकाणी अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे हे जे विद्यमान आमदार होते यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुलक्षणा शिलवंत राजापूर्वी नगरसेविका होता यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि ह्या दोघांमध्ये अतिशय काटेची टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे। ह्या दोघही उमेदवारांमध्ये अण्णा बनसोडे हे कुठेतरी विजयी होण्याची शक्यता आहे। पिंपरी विधानसभा क्षेत्र आहे हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्या आहेत आणि झोपडपट्ट्यामधील जे मतदार आहेत ते नेमकं कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं लक्षात तेवढंच महत्वाचं असणार आहे। मात्र आपल्याला जी सध्या प्राथमिक माहिती मिळत आहे आणि आपण जो अंदाज व्यक्त करू शकतो त्या मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे हे विजयी होताना दिसत आहेत।